नमस्कार सर. सत्यमेव जयते. याआधी आपली पहिली चर्चासत्र झालेली आहे. आता आपण दुसऱ्या चर्चासत्राला सुरुवात करूया. तर मला हे सांगा की वंचित बहुजन आघाडी म्हणजे काय? भारतामध्ये दोन प्रकारचे नागरिकांचे घटक आहेत. बरोबर. एक घटक असा आहेत नागरिकांमध्ये की ज्या नागरिकाच्या घटकाला या देशामध्ये सगळे हक्क, सगळे अधिकार सर्वच्या सर्वच मिळालं. आणि एक घटक असा आहे नागरिकांचा देशामध्ये ज्याला देशामध्ये त्याच्या अधिकारापासून, त्याच्या हक्कापासून सातत्यानं वंचित ठेवलं गेलं. जसं की OBC, SC, ST, NT, VJNT, DNT हे हा जो वर्ग आहे, उपेक्षित वर्ग, याला सातत्यानं वंचित ठेवलं गेलं त्यांच्या अधिकार आणि हक्कापासून. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी निर्माण करण्याची जी कन्सेप्ट सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये आली की आज या देशामध्ये जे काही वर्ग आहे त्यांना त्या प्रकारे वंचित ठेवल्यामुळे आणि याला जर वंचित याच्यातून काढायचं असेल तर राजकीय सत्ता आपल्या हातामध्ये येणं गरजेची आहे. आणि राजकीय सत्ता जोपर्यंत त्या वंचिताच्या हातात येत नाही तोपर्यंत तो त्याच्यासाठी काम करू शकत नाही, त्यासाठी तो कार्य करू शकत नाही. आणि संसदेमध्ये प्रत्येक समाजाचा, प्रत्येक जातीचा हा प्रतिनिधी त्या ठिकाणी पोचला पाहिजे. मग तो माळी असो, बौद्ध असो, धनगर असो, ढिवर असो, जैन असो, सगळ्या जातीतला प्रतिनिधी हा संसदेमध्ये जर असला तर खऱ्या रीतीने लोकशाही परिपक्व होते. आणि ती लोकशाही परिपक्व करायची असेल तर ती जेवढे काही वंचित आहे हे जर एकत्र आले तरच होऊ शकते. अशा पद्धतीची संकल्पना वंचित बहुजन आघाडीची असल्यामुळे या वंचित बहुजन आघाडीची त्या पद्धतीची निर्मिती झाली आहे. छान. तर मला तुम्ही सांगा की आता हे जे आपलं खासदारकीचं जे पद आहे हे जिल्हा स्तरावर खूप महत्त्वाचं असते आणि हे वंचित बहुजन आघाडी जे तुम्ही आता निर्माण केलेली आहे तर लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि आशा जास्तच तुमच्याकडून म्हणजे लोकांना वाटायला लागले आहे. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय असा चांगला मेसेज द्याल की जेणेकरून त्यांचे लोकांच्या या लोकसभा क्षेत्रामध्ये माझ्याकडे लोकांची एक जबाबदारीची भूमिका ही आहे की मी उच्च शिक्षित आहे त्या दोन उमेदवारांपेक्षा. आणि आजचा जो युवा वर्ग आहे त्या युवा वर्गाच्या डोक्यामध्ये एक अशी कल्पना की आमचा प्रतिनिधी हा उच्च शिक्षित असला पाहिजे, जो आमच्यासाठी, आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी तो काम करेल. आणि बरेचदा काय होतं की घटनेने जरी त्यात असं हे नाही केलं की कोणाही व्यक्तीला लोकसभेसाठी, विधानसभेसाठी उभं राहता येते, परंतु वेल क्वालिफाईड पर्सन असला की तो त्या पद्धतीनं वर्क करतो. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यामध्ये युवकांची निश्चितच माझ्याकडे पाहण्याची जबाबदारीची भूमिका आहे. आणि या लोकसभा क्षेत्रामध्ये, संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ज्या समस्या आहे, नोकरीची समस्या आहे, उद्योगाची समस्या आहे, शेतीची समस्या आहे, वेगवेगळ्या ज्या समस्या आहे त्या समस्येचं निराकरण हे उच्च शिक्षितच प्रतिनिधी करू शकतो. हा कॉन्फिडंट लोकांच्या मनामध्ये असल्यामुळे लोक मला ती जबाबदारी देण्यासाठी त्यांची मानसिकता त्यांनी तयार केलेली आहे. सर, सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि सन्माननीय OBC साहेब यांचं जे नेतृत्व इतक्या लाखोच्या संख्येत लोक ॲक्सेप्ट करत आहे, त्यांच्यात जो क्रेज वाढत आहे, लाखोच्या संख्येत आज आपल्या सभा भरत आहेत, जे की आजपर्यंत राजकीय व्यासपीठावर आत्तापर्यंत मी तरी माझ्या माहितीनुसार मी आत्तापर्यंत असा जो प्रतिसाद आहे लोकांचा लाखोच्या संख्येत मी बघितलेला नाही आहे. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? सन्माननीय आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर आणि सन्माननीय आमचे नेते OBC साहेब यांच्या पाठीमागे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखोच्या घरामध्ये हा जनसागर उसळण्याचं कारण असं की हा जनसागर नुसता महाराष्ट्रातून उसळत आहे असं नाही, तर संपूर्ण देशाची जी भूमिका आहे, देशामधला जो आक्रोश आहे, देशामधल्या जनमानसाची जो ज्वालामुखी आहे मनातला, तो पेटलेला आहे. आणि तो पेटलेला आहे फक्त BJPच्या विरोधात नाही तर तो काँग्रेसच्या विरोधातसुद्धा पेटलेला आहे. म्हणजे आज लोकांना जो न्याय देण्याची जी भूमिका या दोघांनी, BJPनी, काँग्रेसने घ्यायला पाहिजे होती, ती या देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 70 वर्षाच्या काळामध्ये ती कोणतीही भूमिका लोकांच्या विकासासाठी यांनी घेतली नाही. आणि म्हणून ती विकासाची भूमिका घेतली नसल्यामुळे लोकांच्या मनामध्ये जो आक्रोश निर्माण झाला, जो ज्वालामुखी निर्माण झाला की आम्हाला आता हे लोक न्याय देऊ शकत नाही, आम्हाला प्रस्तावित सरकार न्याय देऊ शकत नाही, याच्यापूर्वीचं जे सरकार होतं ते न्याय देऊ शकत नाही. लोकांनी सगळ्यांना तपासलं, त्यांनाही तपासलं, यांनाही तपासलं. आणि म्हणून आता आमचे जे उपेक्षितामधले जे नेते आहे, आम्हाला जे वंचितांमधले नेते आहे, आता वंचितांमधलेच नेते आम्हाला न्याय देऊ शकतात, जे स्वतःच वंचित होते आणि तेच आम्हाला न्याय देऊ शकतात. कारण कसं असते की
प्रत्येकाच्या जे दुखणं सुखणं जे असते प्रत्येक जातीचं समाजाचं तेच नेते समजून घेऊ शकतात. हे समजून नाही घेऊ शकत आणि म्हणून ते दुखणं समाजाचं सुखणं जे आहे ते हे नेते समजून चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात, कारण ग्रासरूटवरचे नेते आहेत. आणि म्हणून यांच्या पाठीमागे जो आक्रोश आणि ज्वालामुखी जो लोकांच्या मनात भडकत आहे तो त्या निमित्तानं बाहेर पडत आहे. आणि निश्चितपणे आता येणाऱ्या काळामध्ये पूर्ण देश पेटेल या BJP आणि सरकारच्या काँग्रेसच्या विरोधामध्ये, आणि तेच चित्र देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे निर्माण होईल. बरोबर सर, आता मला हे म्हणायचं आहे की चंद्रपूर जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे ते तुम्ही सांभाळताय आणि माझ्या माहितीनुसार कब्बशी हे चिन्ह आपलंच आहे. तर चहा घेऊन आपण चर्चा करूया. धन्यवाद. थँक्यू. तर वंचित बहुजन आघाडीकडून चंद्रपूर जिल्ह्याचं नेतृत्व तुम्ही करतायत, तर याच्याविषयी तुम्ही काय बोलाल? चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचं जे नेतृत्व माझ्याकडे देण्याचं काम आता ॲडव्होकेट ओवीसी साहेब, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे, बरोबर आहे का नाही? तर त्यांना पण याची गॅरंटी आहे. आज माझ्याकडे कोणती धनशक्ती नाही आहे आणि मी धनशक्तीचा कार्यकर्ता पण नाही आहे. जे दोन उमेदवार माझ्या विरोधात उभे आहेत त्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे, मोजल्या जात नाही एवढी मोठी संपत्ती आहे. ती त्यांच्या खर्चावरून लोकांच्या लक्षातच येऊ राहिलं. आणि ती संपत्ती जी आहे ती त्यांचं क्वालिफिकेशन म्हणजे ज्यावेळेस ते एखाद्या BJPचं किंवा काँग्रेसचं काम करत होते किंवा ते शिवसेनेचं काम करत होते, हे काम करत असताना त्यांच्याकडे कोणतेही उद्योग व्यवसाय नव्हते. पण जसे ते सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी पैसा कमवला तो पैसा हा घामाचा पैसा नाहीच आहे. तो लोकांनाही माहीत आहे तो कोणता पैसा आहे, कशातून निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे जी उमेदवारी दिली सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर ओवीसी साहेबांनी त्याच्यासाठी दिली की तुम्हाला वंचितासाठी काम करायचं आहे, तुम्हाला इथल्या दबल्या कुचल्या जनतेसाठी काम करायचं आहे. आणि म्हणून माझ्याजवळ जी कर्तव्याची शिदोरी आहे, माझ्याकडे पैशाची जरी शिदोरी नसली तरी माझ्याकडे मोठी कर्तव्याची शिदोरी आहे. आणि मी 20 वर्षापासून सातत्यानं सर्व समाजासाठी तळागाळामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. मी फळभाजी विक्रेत्यांचं, कामगारांचं, विद्यार्थ्यांचं सर्वांना न्याय मिळवून देण्याचं मी काम केलं. आणि ती जर सत्ता जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या हातात आली तर निश्चितपणे मी संसदेमध्ये एक लोकांच्या विकासासाठी चांगली भूमिका मांडू शकतो. हे त्यांनी माझ्यातली जे गुण आहे ते त्यांनी ओळखले आणि त्यामुळे त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी त्यांनी दिलेली आहे. मला हे म्हणायचं आहे की आता आपण जे चंद्रपूर जिल्ह्यात जे तुम्ही नेतृत्व करत आहात तर चंद्रपूर जिल्ह्यातील बरेचसे कामंही तुम्हाला माहिती आहे. याच्या आधी तुम्ही बरेचसे कामं केले, लोकांची खूप ओढ आहे तुमच्याकडे. तर बाबूपेठ एरियाचा जो चांदा फोर्टचा जो आपला पूल आहे त्याचं काम जे माझ्या माहितीनुसार 4-5 वर्षाआधी जे सँक्शन झालेलं काम आहे ते आता त्यांनी बरोबर इलेक्शनच्या आधीच का सुरू केलं किंवा ते काम सुरूच नाही केलं ना? 3 वेळा उद्घाटन झालं आतापर्यंत. तेच बाबूपेठच्या जे रेल्वे क्रॉसिंग जे आहे त्याचं 3 वेळा उद्घाटन केलं पण तो रेल्वे क्रॉसिंगचा पूल अजूनपर्यंत झालेला नाही आहे. तो चालू करण्याच्या त्या पद्धतीत दाखवल्या जात आहे, शो केल्या जात आहे. अलग लक्षात शो करण्याचं कार्यक्रम त्यांना चांगल्या पद्धतीने जमतो. आज त्या रेल्वे क्रॉसिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे का अनेक लोकांचे जीव गेले त्या रेल्वे क्रॉसिंगमुळे. अनेक जे पेशंट त्या तिकडल्या एरियामधून येतात रुग्णवाहिका पेशंट घेऊन, तर अनेक लोकांनी जीव सोडले त्या रेल्वे क्रॉसिंगवर. अनेक अपघात झाले त्या ठिकाणी. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांनाची कुचंबना सुद्धा त्या रेल्वे क्रॉसिंगमुळे होत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा पोहोचण्यासाठी त्या रेल्वे क्रॉसिंगमध्ये अडचणी आणि अडथळे निर्माण होत आहेत. सर तुम्ही असं कसं म्हणू शकता की विकास होत नाही आहे? आता इतके रोडचे कामं काढलेले आहे, सौंदर्यीकरण होत आहे, बस स्टॉपचं काम काढलेलं आहे. कसं आहे विकास म्हणजे हा काही रोड आणि नाल्या सौंदर्यीकरण म्हणजे काही विकास नाही. आज या लोकसभा क्षेत्रामध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर बाबूपेठ याच एरियामध्ये पाण्याचा किती मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहे. आज वणीमध्ये पाणी मिळत नाही आहे. आणि जे रस्ते केलेले आहेत, जे हायवे बनवले आहेत, बरोबर आहे ना, ते हायवे गरीब माणसाच्या कामाचे हायवे नाही आहेत. गरिबांना काय पाहिजे आहे की सर्वसामान्यांना काय पाहिजे आहे, त्यांचा जो विकास आहे तो विकास खरा लपला आहे त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये. तो विकास त्यांचा मेट्रोमध्ये, तो विकास त्यांचा एअरपोर्टमध्ये, तो विकास त्यांचा हायवेमध्ये लपलेला नाही आहे. तो विकास त्यांचा शिक्षणामध्ये, तो विकास त्यांच्या आर्थिक प्रबळतेमध्ये, तो विकास त्यांच्या इतर विकासामध्ये. म्हणजे असं म्हणू की रोडच्या डांबरीकरणापेक्षा मेंदूचं डांबरीकरण फार महत्त्वाचं आहे.
आणि ते मेंदूचं डांबरीकरण हे सरकार करू नाही राहिलं. आणि मेंदूचं जर डांबरीकरण यांनी केलं तर मग यांच्या छातडावर हे सर्व लोक चढतील ना. म्हणून त्यांचा सामाजिक आणि मेंदूचा विकास करायचाच नाही हे षडयंत्र या सरकारचं आहे. आणि म्हणून आज छोट्या छोट्या गोष्टीला जे मूलभूत अधिकार आहे आपले, जे मूलभूत हक्क आहेत, मूलभूत ज्या आपल्यासाठी ज्या गोष्टी पाहिजेत, जसं वीज पाहिजे, पाणी पाहिजे, बरोबर आहे ना, ह्या गोष्टी आहेत. आज पाण्याचा तुटवडा संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये, म्हणजे सदोबा सावळीमध्ये, वणी तालुक्यामध्ये, चंद्रपूरमध्ये, तर तुम्ही इकडे बल्लारशामध्ये गेले तिथे पण पाण्याचा तुटवडा तुम्हाला सगळीकडे दिसेल. आता वीज इथून निर्माण होते. वीज जी आहे ते आपल्या लोकसभा क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात वीज तयार होते, पण तरी विजेचा तुटवडा आहे ना. विजेवरचे रेट किती वाढू राहिले आता. म्हणजे आपण आपलाच कोळसा, आपलंच पाणी आणि सर्व संपत्ती आपलीच वापरून वीज दिल्या जाते दुसरीकडे, तरी पण आपल्याला विजेवरचा दर सगळ्यात जास्त द्यावा लागतो. म्हणजे जो विकास खऱ्या अर्थाने करायला पाहिजे त्या विकासाला अजूनही हात घातलेला नाही आहे. आणि म्हणून तो त्या दिवशी खऱ्या रीतीने विकास होईल ज्या दिवशी लोकांमध्ये लोकांच्या सर्व क्षेत्रामध्ये लोकांचा विकास झालेला असेल. लोकांच्या सर्व क्षेत्रामध्ये विकास करणं, आता सौंदर्यीकरण, चंद्रपूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सौंदर्यीकरण उभे केले, पण 13च्या शाळा बंद केल्या ना संपूर्ण महाराष्ट्रात, बरोबर आहे का नाही. आणि तुम्ही एकीकडे शाळा बंद करताय, एकीकडे सौंदर्यीकरण करताय. म्हणजे तुम्हाला कोणता विकास पाहिजे आहे. म्हणजे सौंदर्यीकरण याला विकास म्हणाल की तुम्ही इकडे शाळा बंद करणं याला विकास म्हणाल. म्हणजे शैक्षणिक विकास आज GDPमध्ये 2.5% यांनी दर ठेवला विकासाचा साठी. हा निधी खर्च केला जातो देशामध्ये, तो वाढवला पाहिजे ना. शैक्षणिक कामासाठी, कार्यासाठी देशामध्ये त्याची जी टक्केवारी आहे ती वाढवली पाहिजे. पण नेमकं हे काय करतात तर शैक्षणिकदृष्ट्या हा समाज कसा दबला राहील या दृष्टिकोनी विचार करतात. जसं आता शेतकरी आहे, शेतकरी या संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये कोरडवाहू शेती आहे. सर नियर अबाउट एक 70% लोकांची कोरडवाहू शेती आहे. मग 70% लोकांची जी कोरडवाहू शेती आहे तर ही ओलिताखाली आणता आली असती ना, ही ओलिताखाली आणता आली असती. मग देश स्वतंत्र झाल्यानंतर आतापर्यंत ती ओलिताखाली का नाही आली. कारण त्यांची शेती जर ओलिताखाली आली तर ते 4 उत्पन्न काढेल, बरोबर आहे. ते 4 उत्पन्न काढेल तर त्याच्या घरामध्ये पैसा येईल. त्यांच्या घरामध्ये पैसा आला की ते त्यांच्या मुलांना शिकवतील. त्यांच्या मुलांना शिकवलं की त्यांच्या मुलं नोकरीवर लागतील. मग पुन्हा त्यांच्या घरामध्ये पैसा येईल. मग त्यांच्या घरामध्ये पैसा आला का ते त्यांच्या बापाचं ऐकणार नाही. आणि म्हणून त्यांना सातत्याने कोरडवाहू ठेवायचं, त्यांची शेती कोरडवाहू ठेवायची आणि त्यांचे मेंदूही कोरडवाहू ठेवायचे. हे सुद्धा षडयंत्र BJP सरकारचं आहे. सर तुम्ही असं कसं म्हणतात, सरकार तर शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. निश्चितपणे तुम्ही जे म्हणून राहिले की सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे, पण त्या योजना फसव्या आहेत, त्या योजना खोट्या आहेत, त्या योजना कागदावरच्या आहेत. आलं का लक्षात. शेतकऱ्यांच्या योजना जर कागदावरच्या नसत्या तर इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. 5 लाखाच्या वरती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे, 5 लाखाच्या वरती देशामध्ये. आणि याच्यामध्ये हजारो लोक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. आणि एक प्रकारचा सुसाईड हब बनवला आहे शेतकऱ्यांचा, की विदेशातले लोक इथं येऊन बघतात की शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा होतात. म्हणजे या सरकारला लाज वाटत नाही का विदेशातले लोक इथं येऊन बघतात की शेतकरी आत्महत्या कसा करतो. काँग्रेसच्या काळातसुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, BJP सरकारच्या काळातसुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. आणि सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर होत असेल तर याचाच अर्थ असा की शेतकऱ्यांचा विकास होत नाही आहे. शेतकऱ्यांना लागणारे जे पूरक व्यवसाय आहे ते पूरक व्यवसाय कुठे निर्माण झाले, सिंचनाच्या सोयी कुठं उपलब्ध झाल्या, आणि मग शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काय सुविधा निर्माण केल्या, हे सगळ्याच्या सगळं होत असताना मी तुम्हाला म्हटलं ना की कोरडवाहू जर शेती जी आहे ते कोरडवाहू शेतीला जर ओलिताची केली तर ते 4 उत्पन्न काढेल. त्यांचे मुलंसुद्धा शिकेल आणि त्यांचे मुलं शिकल्यानंतर ते सुद्धा नोकरीवर लागेल, त्यांच्या हातात पैसा अडकाईल. पण यांना ते नको आहे. शेतकऱ्याला गुलाम कसं ठेवायचं, हा जर गुलाम जर राहिला त्याला लाथीखाला व्यवस्थित ठेवता येतं हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. म्हणून शेतकऱ्याचा विकासच नाही झाला पाहिजे. त्याच्या मालाला भाव मिळाला जातो का, नाही. आज स्वामीनाथन आयोग जो आहे हा किती दिवसापासून पेंडिंग पडलेला आहे. स्वामीनाथन आयोग हा शेतकऱ्यासाठी राजाचं काम करणार आहे, पण तो स्वामीनाथन आयोग अजूनही लागू नाही केला जाऊ राहिला. स्वामीनाथन आयोग सरकारने लागू करायला पाहिजे ना. पण वंचित बहुजन आघाडी जेव्हा सत्तेमध्ये येईल तेव्हा आम्ही स्वामीनाथन आयोगाला प्राथमिकता निश्चितपणे देणार आहोत. आणि आज तुम्हाला माहीत आहे की जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आज संपूर्ण या विदर्भामधला किंवा याच्यामधला जो शेतकरी आहे आज या विदर्भात आता अभयारण्य करून ठेवलं आहे नुसतं. म्हणजे आज शेतकऱ्यांना भीती वाटत आहे त्या वाघांची.
आज प्रत्येक ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वाघ आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये जर जातो म्हटलं पिकं काढण्यासाठी, बरोबर आहे ना, तर त्यांना भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये. म्हणजे येणं प्रकारे इतका शेतकरी त्रस्त झाला पाहिजे. म्हणजे तो कोरडवाहू शेतीमुळे त्रस्त झाला पाहिजे, तो वाघांच्या भीतीमुळे त्रस्त झाला पाहिजे. या विदर्भामध्ये पूर्णच्या पूर्ण जर अभयारण्य करून ठेवलं, कशासाठी? पर्यटनासाठी. मग पर्यटनासाठी करून ठेवलं तर मग पर्यटनाच्या माध्यमातून जो पैसा येतो तो शेतकऱ्याला द्यायला पाहिजे ना. मग त्याच्यावरचा नफा तो सरकार देत आहे का? पण त्याची जी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी निर्माण करून ठेवली आहे, आज शेतकऱ्याला पिकं आल्यानंतर शेतामध्ये घुसण्यासुद्धा भीती निर्माण झाली आहे. अरे माणसावरचं प्रेम निश्चितपणे जनावर प्रेम करायला पाहिजे, पण या देशातला जो माणूस आहे त्याच्यावरही प्रेम करायला पाहिजे ना. आणि म्हणून दोघांची व्यवस्था ही वेगवेगळी असायला पाहिजे. जनावरांसाठीची वेगळी व्यवस्था असायला पाहिजे, माणसांची व्यवस्था वेगळी असायला पाहिजे. आणि हा कृषीप्रधान देश आहे. आपला जो देश आहे कृषीप्रधान देश आहे. आणि कृषीप्रधान देश असताना तो या आर्थिक कणा आहे देशाचा शेतकरी. मग त्या शेतकरी जर आर्थिक कणा असेल तर त्याचा विकास या देशामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. पण आपल्या विदर्भातली जर परिस्थिती बघितली तर अतिशय विपरीत परिस्थिती आहे शेतकऱ्यांची, आहे की नाही? अतिशय विपरीत. विदर्भ इतका शेतकरी कुठेही आत्महत्या या देशामध्ये या जगामध्ये सुद्धा झालेला नाही, आहे की नाही? त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा विकास हा अतिशय महत्त्वाचा विकास आहे. आणि विदर्भ वंचित बहुजन आघाडी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या सर्व विकासाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे काम केल्याशिवाय राहणार नाही.